नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत मुंबईतील परेल भागातील BST कॉलनीत. आणि या BST कॉलनी बद्दल सांगायचं झालं, अरे बापरे, काय झालं? मी सांगते. तुम्ही सांगताय? हो. अच्छा, म्हणजे BST कॉलनी बद्दल तुम्ही सांगणार, मी सांगितलेलं चालणार नाही. नाही, तुम्ही पण सांगा, थोडं मी सांगते. अच्छा, तुम्ही सांगेल. अरे बापरे. नमस्कार. हा. BST क्वार्टर्स आहेत, या आपल्या 150 वर्षापूर्वीपासून आहेत. म्हणजे 3 ते 4 पिढ्यांची लोक इथे काम करून गेलेली आहेत. ही बेस्ट कामगारांची वस्ती आहे, ज्यांना आपण असं म्हणतो की महाराष्ट्रातली जी मुंबईची जीवनवाहिनी आहे बेस्ट, त्याच्यावरती ते कार्यरत असतात. 4 शिफ्टमध्ये काम करतात. बेस्ट असोसिएशनतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या बेस्ट कॉलनीमध्ये आयोजित केले जातात. शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सव आणि महिला दिन हे कार्यक्रम अगदी जोशामध्ये आपण साजरे करतो. बेस्ट कॉलनीमध्ये सगळे लोक प्रेमाने आनंदाने राहतात आणि आपला सांस्कृतिक वारसा जपतात. वा, खूप सुंदर, मस्तच. BST आपली बेस्ट, जी अख्ख्या मुंबईमध्ये जशी दिमागदार फिरते ना, तसाच दिमागदार आपला आजचा हा सोहळा होणार आहे की नाही? हो हो, नक्की. त्या बात आहे. आणि तो सोहळा साजरा करण्यासाठी ताई, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही समोर जाऊन बसायचं. थँक्यू. चला, आणि हाच उत्साह घेऊन आपण पुढे जाणार आहोत. त्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. आता ते वाक्य असं आहे, क्षमिक्षा काशीला कशाला क्षमा करेल. हा, रेडी? 1 2 3. आणि हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे. हा, तिथे समजा असे भाऊजी आहेत. हा, भाऊजी रागाने, क्षमिक्षा काशीला कशाला क्षमा करेल. समीक्षा काशीला रागात बोलायचं तर ताई हसतायत. हा, रागात रागात रागात. समीक्षा काशीला. असे डोळे मोठे करा, असे डोळे मोठे करा. हा, हे असे करा. हा, डोळे मोठे करा. रेडी? हा, येते, बरोबर येते. हा, रेडी? क्षमिक्षा. आता आपण ह्या ताईंकडे जाऊया. ताई, इकडे या तुम्ही. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. समीक्षा काशीला कशाला क्षमा असं करेल. बोलत हसतायत. रेडी? हा, हसायचं नाही अजिबात, रागात. समीक्षा बघा असं. काशीला कशाला क्षमा करेल. हा, रागात. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. रागात. समीक्षा काशीला कशाला क्षमा अजून करेल. रागात. क्षमिक्षा. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. अजून. हा, समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. असं कोण रागवतं मला समीक्षा सांगा? काशीला कशाला क्षमा करेल. एकदा जोरदार टाळ्या ताईंकडे होऊन जाऊ देत. आणि आता हे वाक्य लाजत लाजत बोलायचे. समीक्षा काशीला कशाला माफ करेल. अहो सांगा ना. माफ नाही करू. हा. अहो ही धमकी वाटते जरा. अहो समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. अहो सांगा ना, समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. अहो समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. एक तर पहिल्यांदा भाऊजींना प्रश्न पडेल की ही क्षमिक्षा कोण, त्यातून हा काशी कोण, आणि मी त्यांना का क्षमा करायचं. हा भाऊजींचा मोठा प्रश्न असणार आहे त्यांच्या समोर. हरकत नाही. हा, पण मला वाटतं हे लाजणं बघूनच भाऊजींनी ठरवलं की मला हीच मुलगी पाहिजे. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या त्यांसाठी होऊन जाऊ दे. आता वाक्य, आणि आता हे वाक्य ना तुम्ही नाचत नाचत बोलायचे. हा, समीक्षा काशीला कशाला क्षमा हा, करेल. नाचत नाचत. हा, अरे क्षमिक्षा काशीला कशाला क्षमा करेल. हे क्षमिक्षा काशीला कशाला क्षमा करेल. समीक्षा काशीला नाचत कशाला नाचत क्षमा बोला ना. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. हे. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. हे बाबे. समीक्षा कशाला काशीला क्षमा करेल. हा. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. हा, उडी मारा. समीक्षा कशाला पुढे माग. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. 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 खूप सुंदर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. आता वाक्य रागात बोलायचं.
समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल अजून रागात. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल अजून रागामध्ये होऊन जाऊ दे. समीक्षा काशीला कशाला क्षमा अजून डोळे मोठे करेल करा. समीक्षा काशीला कशाला क्षमा अजून डोळे मोठे करेल करा. समीक्षा काशीला कशाला क्षमा तोंड जरा. करेल समीक्षा काशीला- समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल अजून, हा. समीक्षा काशीला कशाला हा. क्षमा करेल हे पाठ. समीक्षा काशीला कशाला क्षमा हे पाठ होऊन करेल जाऊ दे. समीक्षा काशीला कशाला क्षमा हे करेल जोरात. समीक्षा काशीला कशाला क्षमा हे करेल धुशून. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल हे टपाक. समीक्षा काशीला कशाला क्षमा हे करेल टपाक. समीक्षा काशीला कशाला क्षमा उत्तर द्या करेल तुम्ही, उत्तर द्या. समीक्षा काशीला कशाला क्षमा म्हणजे करेल काय? समीक्षा काशीला कशाला क्षमा हे करेल समीक्षा कोण आहे सांगा आधी. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल ही काशी कोण आहे ती समीक्षा सांगा आधी. काशीला कशाला क्षमा करेल हा. आणि आता हेच वाक्य तुम्ही आता इथे ग्राउंड फ्लोअरला आहात, तळ मजल्याला आहात आणि भाऊजी आहेत 12व्या मजल्यावर आणि त्यांना इथून तुम्हाला सांगायचं आहे समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. हा समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल समीक्षा काशीला कशाला साक्षी साक्षी कुठून आली. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल बरे भाऊजी 12व्या मजल्यावर आहेत. हा समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल आता हे तळ मजल्याचं भाऊजी आता पहिल्या मजल्यावर गेले, समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल आता तिसऱ्या मजल्यावर गेले, समीक्षा काशीला कशाला क्षमा आता करेल चौथ्या मजल्यावर गेले, समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल 5व्या मजल्यावर गेले. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल म्हातारे होऊन जाऊ दे आता. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल भाऊजी ऐकू येतंय का? समीक्षा काशीला कशाला नाही. क्षमा करेल नाही येते म्हणतात. समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल समीक्षा काशीला कशाला क्षमा करेल. समीक्षा साक्षीला कशाला साक्षी ही साक्षी कोण आहे. जोरदार टाळ्या होऊ दे. अभिनंदन अभिनंदन ताई तुमचं खूप. ताई तुम्ही यांना द्या. आईशी फोन झाला तिचा अगदी 3 तास. आईला ती सांगत होती कसा होतोय सासूरवास. आईशी फोन झाला तिचा अगदी 3 तास. आईला ती सांगत होती कसा होतोय सासूरवास. सासू सगळं ऐकत होती, जुनं सगळं आठवत होती, हळूच पडद्या आडून. कारण ती सुद्धा आली होती तिचं माहेर सोडून. कारण ती सुद्धा आली होती तिचं माहेर सोडून. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुमच्या डोळ्यासमोर. आई वडील येताना डोळ्यात पाणी येतच माहेरहून येताना. माहेरवरून येताना काय आठवण आई बाबांची. वडील तर नाहीत माझे, आई पण जरा सध्या आजारीच आहे. म्हणजे खूप खूप कष्ट केले त्यांनी आमच्यासाठी, पण आम्हीच त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. असं काय आईची आठवण. आईची तर प्रत्येक क्षणाला आठवण येते. असं एकही क्षण नाही जात की तिची आठवण येत नाही. काही असू दे, काही कार्यक्रम काही असू दे, तिचं आठवण येणारच. डोळ्यात पाणी येत आहे. नक्कीच प्रत्येकाची येणारच. म्हणजे आई आई आठवली की येणारच. पण आपल्या आई बाबांची जागा खरं तर कोणी कोणीही घेऊ शकत नाही. कोणीच नाही. कोणी कितीही प्रेम करू दे, पण आई आई म्हणजे आई, वडील म्हणजे वडीलच. म्हणजे कुणाशी काय झालं तरी पहिली आठवण आई वडिलांचीच येते. काहीही झालं तरी, काहीही असू दे, सण समारंभ असू दे, कुठले कार्यक्रम असू दे, आपले आई वडील म्हणजे असं पाहिजे असं वाटतं आपल्या जवळ. म्हणजे त्यांच्यासाठी काही करावं असं वाटलं, पण ती काही करू शकले नाही. म्हणजे त्या ह्याच्यात की एकत्र कुटुंब असतं, त्यामुळे आपल्याला एवढं हे मिळत नाही, स्पेस मिळत नाही त्यांच्यासाठी काय करावं. आता म्हणजे आहे आपण वेगळे, म्हणजे सेपरेट आहे, तरी आता ते नाही आहेत. पण तरी सुद्धा बाबा खरंच खूप खुश असतील, आनंदी असतील आज तुमच्याकडे बघून, तुमचा संसार बघून. खूप 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 प्रेम होतं त्यांचं. माहेरले तोपर्यंत आई वडील तोपर्यंत नक्कानी जाऊ शकतो. काय आई बाबांची आठवण. माझे वडील पण 6 वर्ष झाली आहेत ज्येष्ठ बहिणा. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं. प्रत्येक मुलीच्या समोर माहेर म्हटलं की आई वडील येतात. माझ्या समोर माझा लहान भाऊ येतो. मी 18 वर्षाची आणि तो 16 वर्षाचा असताना माझे वडील गेले. मी 10वीला असतानाच माझ्या वडिलांना स्थळ यायचे माझ्यासाठी. तेव्हा वडील होते माझे ना. माझे 2 मोठ्या बहिणी पण आहेत. त्यांचे मिस्टर स्थळ आणायचे, नोकरीवाले मुलं आणायचे, त्यांच्यासारखे प्रायव्हेटमध्ये जॉब करणारी.
माझे वडील बोलायचे नाही मी तिला सरकारी नोकरीवालाच देणार. तुम्हाला दोघींना देऊन मी पस्तावलो, प्रायव्हेटवाल्याला मला तिला सरकारीमध्येच द्यायचं असं त्यांचं स्वप्नच होतं. पण ते माझ्या लग्नाआधीच गेले. माझ्या भावाला ते माहिती होतं, पण मजबुरी असते, परिस्थिती असते. परिस्थितीमुळे धंद्यावाल्याला मला दिली. मग लग्न झालं, मामांनी वगैरे सपोर्ट केला. मला मोठा मुलगा झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना BST जॉब लागला. तेव्हापासून मला वडिलांची खूप आठवण येते. त्यांचं स्वप्न त्यांनी साक्षात कसं घडवून आणलं ते देवालाच माहिती. हा त्यांचाच आशीर्वाद आहे, हा त्यांची जी इच्छा होती आणि याचाच अर्थ ते तुमच्या सोबत आहेत ताई. पण आज भाऊ आहे, कधी वडिलांची उणीव जाणू देत नाही. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, पण प्रत्येक सणाला काळजीने फोन करणार, विचारणार, गेलं की सगळी चौकशी करणार. वडिलांची त्याने उणीव भासू दिली नाही, म्हणून मला त्या भावाचा पण खूप अभिमान आहे. जमल्यापासून माझे तू गेल्यावर मी काय करू, तू गेल्यावर माझं कसं होईल, कारण वडील नाही, भाऊ एकटा, भाऊ बाहेर असतो कामासाठी. आम्ही दोघीच घरात असायचो. तिचं रोजचं वाक्य असायचं, तुझं लग्न झाल्यावर माझं काय होईल, मी काय करू, माझं काय होईल, मी काय करू. काय बाबांना सांगायचं आहे तुम्हाला, जे इतक्या वर्षात तुम्हाला असं वाटतं की आठवण येते. वडील पाहिजे, खूप मोठा सपोर्ट असतो, कसेही असले तरी पाहिजे. आज तेच वाटतं ना, एवढं सुखी कुटुंब आहे, 3 बहिणींचा संसार, भावाचाही संसार खूप छान चाललाय. जेव्हा जे सुख आज वडिलांना पाहिजे होतं ते सगळं आहे, पण बघायला तेच नाही, हेच दुःख आहे. असं नाही ताई, मी नक्कीच मला सांगायचंय की हे सगळे त्यांचेच आशीर्वाद आहेत, की आज सगळे तुम्ही छान सुखात आहेत नाही, पण आपापल्या ते संसारात. पाहिजे होतं. बरोबर आहे, आणि त्यांची जागा खरं तर कोणी घेऊ शकत नाही, पण ते सुद्धा खूप आनंदी असतील, खुश असतील आज तुम्हा प्रत्येक तेच. भावांचा संसार बघून. माहेरच्या आठवणींमुळे वातावरण खरंच हे गंभीर होऊन जातं आणि प्रत्येक ताई ही रडत असते, पण या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम हे या भावाचं आहे. आणि म्हणूनच आपण या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा पटकन. हा, अरे बापरे, आता काय करायचं. हा, अरे बापरे, हा आता तू. हा हा हा, म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. हे सगळं भाऊजी बघणार आहेत, त्याच्यानंतर ते काय बोलणार ते नाही आपल्याला माहिती. म्युझिक प्लीज. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. व्हेरी गुड. मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय.
मी पर है सितारे तू चाहे तो गले में हा 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 पटकन व्हेरी गुड हा लवकर हा काही नाही वसंत बसंती वसंत बसंती म्युझिक प्लीज म्युझिक प्लीज. अजिबात धर्मेंद्र नव्हता हा चला म्युझिक प्लीज You know I have to get it. One time, you understand? No, eh? खाली पीली में से अपना लड़ा खुला खुला आके दिल से दिल भिड़ा आम्हाला नाही माहिती बाबा अजून गाणं संपलेलं नाहीये अरे खाली पीली में से आखना लड़ा खुला आके दिल से दिल भिड़ा तू नहीं तो और कोई सही मेरे इश्क कमान व्हेरी गुड मस्त हा ये बात हळू कशाला कशाला हळू वा 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 हा पहचान का हाँ वो छुर्रे हूँ मैं जिसने फत्तर को मक्खन सा चीर डाला हाँ, फिर भी साला घोटाला जब आणि ताई तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू क्या बात आहे वा 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 क्या बात आहे मजा आलेली आहे हा बाहेर आल्यानंतर हे असंच होत असतं धमाल मजा मस्ती हिची खेस तिची मस्करी कर हे सगळं असंच होत असतं है की नाही पण एवढं सगळं छान आनंदी वातावरण असताना पण कधी कधी काय होतं ना आपल्यातलीच एखादी जवळची व्यक्ती ही आपल्या ती रागवलेली असते रुसलेली असते बरेच दिवस ते आपल्याशी बोलत नाही अबोला निर्माण होतो आणि ते नातं थोडं कुठेतरी असं दुरावतं आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमातील चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये तोच अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करतो ताई तुमचं नाव सांगा प्रमिला विष्णू गाडे कोणाबरोबर अबोला आहे लहान बहीण लहान बहीण तिनेच केलं ऍक्च्युली अबोला अच्छा तिच्या काय मनात आहे काय माहितीच नाहीये पण ती माझ्याशी नाही बोलत भावाशी नाही बोलत लहान बहिणीशी नाही बोलत म्हणजे ती ताई जी आहे तुमची छोटी बहीण ती तुमच्या 3 भावंडांशी बोलत नाही किती दिवस झालेत का किंवा किती वर्ष 6 महिन्यापासून हा अबोला आहे जशी माझी वाढली ना आता तेव्हापासून ती लांबच जायला लागली आमच्यापासून पण नक्की काय कारण वगैरे कारण काय मीच विचार करते काय कारण होतं पण तुमच्याकडे समजा एखादा काही समारंभ असला किंवा एखादा काही फंक्शन असलं किंवा येते जाते पण बोलत येते नाही. पण बोलत नाही हो. पण मग काय तुम्हाला सांगायचंय ताईला काही असेल तुझ्या मनामध्ये ते विसरून जा आपल्याला एकच भाऊ आहे त्याला मोठेपणाने माफ कर मी सॉरी बोलते माझ्याकडून काय चुकी झाली असेल तर लहान बहीण आम्ही दोघी इतक्या म्हणजे मैत्रिणीसारख्या वागलेलो आहोत कधीच ती माझ्यापासून वेगळी झाली नव्हती पण आता ते मला आवडत नाही काही असेल सुखा दुखाचं आम्ही दोघीच बोलायचो आम्ही दोघी कुठे जायला यायला तिकडे एकत्र आम्ही असायचो मला कल्पना आहे की तुम्हाला खूप मनापासून वाटते की हा अबोला दूर व्हावा तिने सुद्धा तिचे काही गैरसमज दूर करावे पण जसं मी म्हणालो तसं तुम्ही माहेरी आले आणि माहेरी जरी तुम्हाला तुमचा हक्काचा भाऊ असला तरी सुद्धा हा सुद्धा तुमचा भाऊच आहे सो मी सुद्धा हा अबोला दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि त्यासाठी मी तुमच्या छोट्या बहिणीला म्हणजेच ताईंना मी विनंती करेन की ताई की तिघांनाही असं वाटते की हा अबोला दूर व्हावा काही गैरसमज असतील झाले असतील किंवा जरी समजा कोणी चुकलं असेल तर मला असं वाटतं की मोठ्या मनाने माफ करावं 6 महिने झालेले लहानपणापासून एकत्र राहिलात एकत्र मोठे झालात हा सुखदुःख सगळी तुम्ही वाटून घेतली मला असं वाटतं की मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सुद्धा 10 पावलं पुढे या कारण ताईंनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना असं वाटतंय की तुम्ही बोलावं एक फोन सगळ्यांना करावा आणि लगेच धावत त्यांना भेटायला यावं आणि सगळे गैरसमज दूर करून हे नातं पहिल्यासारखं पुन्हा घट्ट व्हावं अशीच माझी आम्हा सगळ्यांची खूप इच्छा आहे आणि ताई मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर ताई नक्की येतील तुम्हाला फोन करतील आणि असं जर का झालं तर आवर्जून तुम्ही आम्हाला फोन करायचे पण ताई तुम्ही माहेरी आलेल्या आहेत आणि आमच्याकडे इथे माहेरी आल्यानंतर मी ओटी भरल्याशिवाय पाठवतच नाही त्या ताईला त्यामुळे तुमची ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे संसारात
माया पित्याच्या ओढीनं लागे पराय. वा मस्तच. खरं तर आजचा भाग इतका अप्रतिम झालेला आहे आणि BST कॉलनीमध्ये आल्यानंतर जो काय बेस्ट आपले जे सगळे भाग झालेले आहेत आणि खरंच खूप छान वाटते. असं वाटतं की खरं तर थांबूच नाही, बरोबर आहे की नाही? पण काय करणार, आपल्याला थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा